आकाश वाघमारेच्या अटकेसाठी बहुजनांचा आक्रोश. कडेगावात गुरुवारी हजारोंचा मोर्चा. महिलेवरील अत्याचार, चोरी आणि धमकी प्रकरणी संताप उसळला. 24 तासात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. कडेगाव तालुक्यातील आकाश वाघमारे याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून तो अद्याप मोकाट फिरत असल्याच्या निषेधार्थ बहुजन समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता कडेगाव पोलीस ठाण्यावर हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकाश वाघमारे यांनी एका महिलेवर सुपारी घेऊन अत्यंत अमानुष कृत्य केल्याचा आरोप आहे. संबंधित पीडित महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्यांचं मंगळसूत्र हिसकावून घेतल्याबरोबरच कार्यालयातील सुमारे 12,000 रुपयांची रोकड चोरी केल्याचंही समोर आलंय. याचबरोबर पीडित महिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणात अद्याप कठोर कारवाई न झाल्याने बहुजन समाजातील विविध संघटनांनी संताप व्यक्त केलाय. समाजसेवेचा बुरखा पांघरून गुन्हे करणाऱ्या अशा समाजकंटकाला तात्काळ अटक झाली पाहिजे अशी जोरदार मागणी होतीये. जिल्ह्यासह राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत असून मोठ्या प्रमाणात महिला भगिनीही आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रदेश अध्यक्ष प्रदीप साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने 24 तासात मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या प्रकरणात न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा प्रशासनाविरोधात जनआक्रोश उसळेल असा इशारा दिलाय. आरोपी आकाश वाघमारे याला तात्काळ अटक करावी, त्याच्या अवैध धंद्यांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, चोरीस गेलेलं मंगळसूत्र आणि रोकड त्वरित हस्तगत करावी, पीडित महिला आणि तिच्या पतीस पोलीस संरक्षण द्यावे, महिलांवरील अत्याचाराच्या सर्व तक्रारींची चौकशी करावी, आरोपीकडून होत असलेला ब्लॅकमेलिंगचा तपास करावा, आरोपीला 5 वर्षांसाठी पश्चिम महाराष्ट्रातून तडीपार करावे, गुन्ह्यात वापरलेलं वाहन, मोबाईल आणि शस्त्र जप्त करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्यात. आकाश वाघमारे याच्यावर दारू, मटका, जुगार, गांजा अशा अवैध व्यवसायांमध्ये सहभाग असल्याचेही आरोप करण्यात आले. तसेच पोलीस प्रशासनाच्या कामात अडथळा आणणे, नागरिकांना त्रास देणे, धमक्या देणे अशा अनेक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं सांगितलं जाते. या प्रकरणामुळे कडेगावसह संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बहुजन समाजातील विविध संघटना, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलंय. स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.